कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना हाती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली गाडी लावणं आणि येथे कचरा टाकू नये या फलकाखाली खूप सारा कचरा टाकणं ही गोष्ट आपल्यासाठी अजिबात नवीन नाही. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे हे तर माझ्या शाळेचं बोधवाक्य होतं. पण बोधवाक्य बहुधा भिंतीवरच राहतात, कृतीत येत नाही. पण एक अशी शाळा आहे जिथे पर्यावरणावर नुसतं बोललं जात नाही, नुसती चर्चा केली जात नाही, तर शिक्षक आणि मुलं मिळून याच्यावर खूप मोठी कृती करतात. अनेक मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून कागदाच्या पिशव्या बनवल्या आहेत आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. अशा एका शाळेमध्ये मी आलो आहे. बोरिवलीला नॅशनल पार्कच्या अगदी शेजारी श्रीकृष्ण शिक्षक प्रसारक मंडळाची सोगले हायस्कूल. बघूया इथली मुलं काय वेगळा विचार करतात. संकोच, औपचारिकता, लाज या सगळ्या गोष्टी वयानुसार आपण आपल्या अंगावर चढवून घेतो. पण मुळात खूप सरळ असतो. आपण आपल्याला उगीच ही सगळी भलती वळणं लावतो आणि नंतर परत मुलांना संस्कार वर्गात घालून ही वळणं काढायचा प्रयत्न करतो. खूप कोरी असतात खरंच मुलं. कुठल्याही विषयावर बोलताना खूप खरं बोलतात, खूप मनापासून बोलतात. म्हणूनच अशा रत्नांशी बोलायला खूप मजा येते. अशाच काही मुलांपैकी एक गोड मैत्रीण माझ्याबरोबर, तिचं नावच खूप छान आहे, ज्ञानेश्वरी. कशी असतो ज्ञानेश्वरी? चांगली असतं. गोडच नाव आहे का तुझं? कोणी लिहिली ज्ञानेश्वरी माहितीये ना? कोणी? ज्ञानेश्वरांनी. खरंय. तुम्हाला सांग ना की तुला शाळेमधली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते? खूप मज्जा आली तुला शाळेत? अभ्यास. अभ्यास? खूपच नावासारखीच आहेस एकदम शहाणी. आणि कुठली गोष्ट आवडत नाही अजिबात? मस्ती. अजिबात आवडत नाही? तुझ्या वर्गातले सगळे मुलं मुली करतात का मस्ती? तू काय करते अशा वेळी? गप्पा बसायला सांगतेस तू? पण तू स्वतः असा कधी दंगा केलायस का? किंवा खूप हसलीस तू किंवा तुला खूप हसू आलंय? हो? कधी सांग. म्हणजे पीटीचा तास होता खाली, आम्ही मैदानात आलेलो. तेव्हा आमचं ते श्वास घ्यायचा आणि सोडायचं तसं चाललेलं ना. म्हणजे कसं दाखव मला श्वास घ्यायचा ते असं करतात ना. हा, तसं करायचं चाललेलं ना. तर आमच्या एक बाई होत्या, तर त्या असं करत होत्या, तर त्यांच्या नाकातूनच शेंबूड गळलं ना. तर सगळी पीटीची सगळी मुलं हसायला लागली. मग मला पण खूप हसायला आलं. मग तुम्ही हसलात? खूप घाबरून नाही हसलात? हसलो. हसलात तुम्ही? पण असं होतं की नाही, बाई पण काय शेवटी माणूसच आहे की नाही? त्या पण छोट्या होत्यास की नाही? शेंबडी असशीलच की तू की, हो ना? पहिली दुसरीत असताना असं रुमालानी मग इकडे असं, हा ना, सगळ्या शेंबड्या असतात लहानपणी अगं, हो की नाही? पण तरी मज्जा असते की नाही लहानपणी? सांग. मग तू काय होणार आहेस मोठेपणी? शिक्षिका. शिक्षिका? तू नक्की शिक्षिका हो. पण जर पीटीची शिक्षिका झालीस तर काय करशील? तू पीटीची शिक्षिका झाल्यावर काय लक्षात ठेवशील गोष्ट? लक्षात ठेवेन की कधी मी म्हणजे प्राणायाम करताना कधी शेंबूड निघाला नाही तर. बरं होईल ना. असं नाही, मी सांगत होतो पीटी शिक्षिका झालीस तर मुलांना छान शिकवतो. सारखं तेच घेऊन बसलीस प्राणायाम आणि, हो ना. माझ्या बाईला नंतर तुम्ही सॉरी म्हणलात का हसल्याबद्दल? सॉरी म्हणलात? व्हेरी गुड. सॉरी म्हणायला ना कधीच भीती नाही वाटून घ्यायची, ओके? पटकन सॉरी म्हणून टाकायचं. तर हे छोट्या मुलांकडनं शिकण्यासारखं आहे की ते नंतर सॉरी म्हणतात. आपण कोणाला तरी हसतो आणि नंतर आपणच अपराधी वाटून घेतो की आपण याला हसलोय आणि मग आयुष्यभर बोचणी लावून घेतो. लहान मुलं बोचणी लावून घेत नाहीत, कारण ते वेळीच थँक्यू आणि सॉरी म्हणून टाकतात. तर तुम्ही पण करा. थँक्यू ज्ञानेश्वरी, ऑल द बेस्ट. तुझ्या नावासारखीच खूप हुशार.
आणि आता माझ्याबरोबर मीनाक्षी नावाची एक माझी मैत्रीण आहे. हाय मीनाक्षी, कशी आहेस तू? चांगली आहे. चांगली आहेस ना? मला तुझ्या खूप मित्रमैत्रिणींनी सांगितलं की तू ना पटकन पेपर लिहितेस आणि मग मस्त डुलकी काढतेस बापर. असं झालं होतं? हा, काय झालं होतं सांग? वार्षिक परीक्षा होती आणि तेव्हा समाजशास्त्र कोणता तरी पेपर होता. तो माझा पूर्ण झाला 5 मिनिटात आणि टीचर किती बोलल्या मिनिटात? 5 मिनिटात झाला लगेच. किती मार्काचा पेपर होता? 30 का काहीतरी तो होतं. 5 मिनिटात झाला? वाचलास की काय फक्त तू प्रश्नपत्रिका? नाही. मग वाचते आणि मग माझे प्रश्न असे पाठ असतात ना ते म्हणजे पाठ पटापट असतात? लिहिते. पहिला नंबर आहे तुझा? नाही. मग पटापटा पेपर लिहिलास आणि आणि मग टीचर बोलल्या की पेपर झाला असेल तर खाली बेंचवर डोकं ठेवून हे डोळे बंद करून असे राहा. मग मी आहे ना अशी राहिली आणि तेवढ्यात झोपून गेली. झोपून गेलीस? हा मग उठवलं टीचरने, उठा उठा. हा, नंतर उठवलं. पूर्ण सगळ्यांचा पेपर झाला ना तेव्हा उठवलं. पण झोप कशामुळे येते इतकी? का वर्गात पण झोपतेस शिकवत असताना? नाही, आता नाही. पहिली 5वी असायची तेव्हा झोपायची. सॉलिड झोपायचीस? हा. असं कधी झालंय पण शिकवताना झोपलेस आणि धपकन धपाटा बसलाय? नाही, असं कधीच नाही तुला झालं. माहितीये बरोबर की कधी हा. कधी झोपायचं आणि कधी नाही? ह घरी झोपतेस ऑफ तासाला का? हा, ऑफ तासालाच. झोप यायला लागली वर्गात अशी नाही. पुस्तक काढायचं आणि वाचायचं नाही. ऑफ तासाला? हा हा. म्हणजे मग झोप येणारच नाही. बेस्ट ऑफ लक. बस, थँक्यू. कसाच प्रणव तू? मी बरं आहे. बरा आहेस का? हो. तू घाबरलायस का जरा? नाही. पण तू मला सांगा की आता तू कितवीत आहेस? 7वी. 7वीतला इतका छान शाळेतला बोरिवलीतला मुलगा, तुला कसली भीती वाटते का रे? कशाला घाबरतोस तू? भूताला? नाही, आईला घाबरतो मी. का रे? कधी कधी अशी मस्ती वगैरे करत असतो ना मी, तेव्हा माझी आई खूप मारते. मारते? हा, आणि माझ्या भावाला पण मी खूप घाबरतो. भावाला पण घाबरतोस? मग का तू काहीतरी फार दंगा करत असशील म्हणून मारत असेल? नाही, कधी कधी ना मी असा आईने अभ्यासाला बसायला सांगितलं ना की मी टाइमपास करत बसतो ना म्हणून. का टाइमपास करतोस मग? खेळत चेस वगैरे खेळत असं राहतो त्यामुळे आई फटकवते. तुला काय व्हायचं रे मोठेपणी? सैनिकांचा डॉक्टर. सैनिकांचा डॉक्टर? हा. का सैनिकांचाच का? कारण ते आपल्या देशासाठी इतकं लढतात, आपला जीव वाचवतात, म्हणून आपण आज इथे म्हणजे शाळेत वगैरे शिकू शकतो. तू मला सांग आता प्रणव समजा मोठा झाल्यावर तुझ्या मुलाने अभ्यास नाही केला, तू काय करशील? मी फक्त त्याला ओरडेन, का बाकी रे? काय. तू का नाही फटकावणार मग? कारण की मुलांना समजावून सांगितल्यावर ती मुलं समजल्यानंतरच मग जर तरी नाही केलं तर फटकवणार. मग तू तरी करत नाहीस म्हणून तुला फटके बसतात का? हा. अरे मग हे तुला माहितीये तर का नाही करत तू? फटके देईपर्यंत कशाला तुझ्यासारख्या गोड मुलाला कशाला आई मारेल नाही तर? बघ नाही, आई लाड पण करते ना? हो, लाड पण डबल लाड सिंगल फटके असे. क्या बात आहे. पण सैनिकांच्या डॉक्टरला खूप इमर्जन्सी आलं तर जायला लागत असेल ना हो. सीमेवर? हो. जाशील ना मग तू? हो, जाईन ना. हो ना. पण तू मला आज प्रॉमिस दे की याच्यानंतर मी अशी कुठली गोष्ट करणार नाही त्याच्यामुळे मला आई किंवा भाऊ फटके मारेल. नक्की? प्रॉमिस. मी तुला खूप जास्त लेक्चर दिलं ना, आता तू एक काम कर, आपण ना छान हसूया. जर तुम्हाला काहीतरी छान गोष्ट तरी सांग, जोक तरी सांग किंवा गाणं तरी ऐकव. काय करतोस? गाणं. ऐकव बरं. कोथिंबिरीनं करेक्ट. दिलंय आमंत्रण, तारीख नक्की ठरावली, या भोपळे बुवाचं लगीन लावूया, गवार नाचे करावली, या भोपळे बुवाचं लगीन लावूया, गवार नाचे करावली. पडवा दोडक्याचं भांडण मिटेना, पडवा दोडक्याचं भांडण मिटेना, मध्येच वळवळ करते वाटाणा, मध्येच वळवळ करते वाटाणा. चणा मारतो चवळीला गुपचूप हाका, चणा मारतो चवळीला गुपचूप हाका, लग्नात कुणाचा नारळ फुटेना, लग्नात कुणाचा नारळ फुटेना. आयत्या वेळेला सुरण पळाला, आयत्या वेळेला सुरण पळाला, काकडी माझी हरवली, या भोपळे बुवाचं लगीन लावूया, गवार नाचे करवली, या भोपळे बुवाचं लगीन लावूया, गवार नाचे करवली.
लाल लाल मिरची नवरी झाली, लाल लाल मिरची नवरी झाली. पहिल्याच दिवशी नांदायला गेली, पहिल्याच दिवशी नांदायला गेली. घरात बाईनं धमाल केली, घरात बाईनं धमाल केली. खोकून खोकून सासूबाई मेली, खोकून खोकून सासूबाई मेली. मेली ती देडी मैदाची देडी, मेली ती देडी मैदाची देडी. गावावरती न मिरावली, या भोपळे बुवाचं लगीन लावूया, गवार नाचे करावली. या भोपळे बुवाचं लगीन लावूया, गवार नाचे करावली. वा. आपण जसे जसे मोठे होत जातो तसं जास्त जास्त तर्काने विचार करायला लागतो. ही गोष्ट घडणं खरंच शक्य आहे का, असं आयुष्यात कधी घडतं का. लहानपणी आपण खूप निरागसपणे प्रत्येक गोष्टीवर विश्वास टाकतो, कारण आपल्याला खात्री असते की आपण कितीही उशिरा घरी गेलो तरी आई आपली वाट बघत जागत असेल, आणि आपण झाडावरनं डोळे झाकून उडी मारली तरी आपला बाबा आपल्याला नक्की झेलेल. तशीच ही जादूची कांडी आहे. पुन्हा पुन्हा याच्यावर विश्वास ठेवावा असं वाटतो. पुन्हा पुन्हा लहानपणात जाऊन असं वाटतं की जादूची कांडी हातात धरावी. बघूया या शाळेतली मुलं जादूच्या कांडीला काय काय मागतात. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी या पृथ्वीवरचे इंधन साठे अमर्याद करीन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी प्लास्टिकच्या पिशव्या नष्ट करेन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी या जगातील लोकसंख्या कमी करण्यासाठी अर्ध्या लोकांना मंगळ ग्रहावर शिफ्ट करीन. जर का मला जादूची कांडी मिळाली तर मी ती सगळ्या चांगल्या लोकांना देईन, जेणेकरून त्यांना त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करता येतील. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी वाढत्या जागांचे भाव कमी करेन. या शाळेचं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की मेट्रो सिटीमधली मुंबईतली शाळा, हायवेपासून इतकी जवळची शाळा, तरी आपण शाळेच्या पटांगणात आल्यावर अक्षरशः कुठेतरी कोकणात, कुडाळ, सावंतवाडी असं कुठेतरी आलोय असं वाटावं, की शांत, की गावातली गोजिरी गोडशी वाटावी अशी ही शाळा आहे. त्यामुळे या शाळेत असं पटांगणात बसून गोष्ट सांगणं हा माझ्यासाठी फारच आनंदाचा गोष्ट आहे. तुम्हाला गोष्ट आवडते का? व्हेरी गुड. मला कायम वाटतं आपण किती मोठं झालो तरी गोष्ट ऐकायला आपल्याला आवडते. तशी या सगळ्या मुलांना आवडणार मला खात्री आहे, कारण ही गोष्ट यांच्याविषयीचीच आहे. आज एक तुमच्या एवढाच मुलगा असतो, 4थी 5वीतला, 6वी 7वीतला. त्याला खोटं बोलायची खूप सवय असते. छोट्या छोट्या गोष्टीत खूप खोटं बोलत असतो. आज शाळेत काय शिकवलं? आज शाळेत आम्हाला सगळ्यांना दोरीच्या उड्या शिकवल्या. उगीच. मग वडील म्हणतात मारून दाखव. नाही, उगीच सांगितलं. शाळेत उशिरा गेल्यावर काय झालं रे? नाही, ॲक्च्युली असं झालं की माझ्या आईला खूप बरं नाही आहे, आणि संध्याकाळी मुख्याध्यापिकांना आई रस्त्यात भेटते भाजी आणायला. तुमची तब्येत बरी आहे का? आई म्हणते काय, मला काय झालं? तुमचा मुलगा सांगत होता. आई वडील एवढे वैतागतात की आपला हा मुलगा इतकं खोटं का बोलतो. त्याला ही सवय कधी लागली, कशी लागली त्यांना कळतच नाही. लहानपणापासून आपण इतके चांगले संस्कार केले की घाणेरडी सवय कशी लागली खोटं बोलायची. त्याचे वडील म्हणतात काहीतरी करून याची सवय आपण मोडायला पाहिजे. ते त्याला खूप समजवतात की बाळा तू खोटं बोलू नको, ही सवय बंद कर, ही सवय मोड. तो काय ऐकत नाही. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत खोटं बोलायला लागतं. उगीच मित्रांना रंगून रंगून सांगतो मला स्वप्न पडलं, मी ऋतिक रोशन बरोबर पिक्चरमध्ये काम करत होतो. ती सवयच लागलेली असते, हो की नाही. एखादी वाईट सवय लागली की आपल्याला ती वाढत वाढतच जाते, कोणी अडवली नाही तर. शेवटी वडील एक आयडिया करतात की आपण आता ट्रिपला जाऊया. त्याला सांगतात. मग सगळे ट्रिपला जातात. तेव्हाही तो वर्गात खोटंच सांगतो. मित्र विचारतात कुठे चाललाय? अरे मी जरा 4 दिवस स्वित्झर्लंडला चाललो. हा, निघालेले असतात ते सगळेजण आपल्या भारतातल्या स्वित्झर्लंडमध्ये, म्हणजे कोकणात. कोकण पण सुंदर आहे की नाही आपलं. तिकडे निघालेले असतात. तिकडे जाता जाता वडील एका ठिकाणी त्याला थांबवतात आणि म्हणतात की एक काम कर, हे छोटंसं झुडूप आहे ना, हे जरा उपट बरं, खराब झालंय बघ ते. तो असा हात धरतो आणि खडक्कन ते छोटंसं झुडूप असतं, असं बिचारं जरा कोमेजलेलं असतं पाणी बिणी न मिळाल्यामुळे, काढून टाकूया. पटकन काढून टाकतो. वडील म्हणतात चला गाडीत बसा, पुढे चला. पुढे जाते गाडी, पुढे जाते, पुढे जाते. थोड्याने वडील म्हणतात हे जे जरा थोडं मोठं झाड आहे ना, हे आपण सगळे मिळून उपटून टाकूया का, हे खराब झालंय. तो म्हणतो चालेल. मग आई वडील, तो मुलगा, त्याचा भाऊ सगळे मिळून ते काढतात. पण खराब झालं होतं ना झाड, आपण उपटू शकलो की नाही. अजून पुढे जातात, अजून पुढे जातात. तिकडे वडाचं झाड असतं मोठं. वडील म्हणतात चला उतरा, हे वडाचं झाड काढूया. तो मुलगा बघायला लागतो की बाबा बरे आहेत ना, हा काही सांगतायत आपल्याला, आता वडाचं झाडच काढायचं म्हणतात. बाबांना म्हणतो बाबा नाही जमणार. अरे प्रयत्न तर करूया. सगळे मिळून त्या सगळ्या पारंब्या आणि इतकं मोठं त्याचं खोड कुठलं उपटू शकणार, हात पण नाही लावू शकत कशाला, ते नुसतं करतात, काही जमत नाही.
हवा म्हणतात सांग, तुला हे काढता आलं का वडाचं झाड? तो म्हणतो नाही. तू काही शिकलास का याच्यातून? मुलगा म्हणतो काय सांगा ना. त्यामुळे एक लक्षात घे, एखादी छोटीशी गोष्ट असते ना, ती आपण पटकन उपटून टाकू शकतो. पण एकदा एखादी सवय खूप मोठी झाली, खूप आतमध्ये खोल रुजली एखादी सवय, की आपण ती काढू शकत नाही ना काढू शकत. तशी तुझी खोटं बोलण्याची सवय. त्याचं छोटंसं रोपटं आहे तोपर्यंतच ती काढून टाक. त्याचं वडाचं झाड झालं की तू आयुष्यात कधी ते काढू शकणार नाहीस. मग तू ऑफिसमध्ये खोटं बोलशील, तू बिझनेस केला तरी खोटं बोलशील, तू उद्या डॉक्टर झाला तरी खोटं बोलशील. मग कसं तू आयुष्यात जगणार? जरा खूप खाडकन डोळे उघडतात आणि तो दुसऱ्या वर्षीपासून कमी खोटं बोलायला लागतो. हळूहळू खोटं बोलणं बंद होतं त्याचं. त्यामुळे वाईट सवय कशी असते की ती आपण पटकन जर नाही घालवली, आपल्याला सगळ्यांना किती, प्रत्येकाला काहीतरी सवय असते हो की नाही. कोणीतरी बोलता बोलता असं कर, कोणीतरी सतत तोंडात बोट घालून बसलेलं असतं, हे असं. कोणीतरी उगीच पेन घेऊन बाकावर असं असं करत बसतं. इतक्या वाईट वाईट सवयी असतात. मोठी मोठी लोक तर आपण रस्त्यात बघतो, काही कारण नसताना रस्त्यावर थुंकतात सारखे, जाता येतात. ती घाणेरडी सवय आहे. त्यांचं तर वडाचं झाड झालेलं असतं सवयीचं, आपण उपटू पण शकत नाही ती सवय. बरोबर की नाही? तुम्ही मला सांगा, कबूल करायचं की मला ही एक वाईट सवय आहे आणि आता ही गोष्ट ऐकल्यावर मी ही सवय बदलणार आहे. कोण सांगेल मला? माझी एक सवय आहे, मी सकाळी लवकर उठतच नाही. म्हणजे अलार्म लावला तरी मी उठत नाही आणि मग मम्माने उठवलं तरी नाही. पण एकदा मम्मीनी माझ्या डोक्यावरती जेव्हा मी झोपले तेव्हा पाणी टाकलं आणि मी सकाळी इतक्या उशिरा शाळेत गेली की मला टीचरचा ओरडाच खावा लागला. आणि मग तू शिकलीस ना? हा, मग आता मी मला 8 या वाजता गोष्टी उठते. तसंच आहे. त्यांनी फक्त वडिलांनी काय केलं, वेगळ्या प्रकारे डोक्यावर पाणी ओतलं की तो जागा झाला. हा, खोटं बोलायचं. तसं तुझ्या आईने तुझ्या डोक्यावर ओतलं की आता बाई अलार्मनी नाही उठत, यांनी उठ. मी क्लासवरून किंवा ट्युशनवरून आले की मी दप्तर अशी घ्यायची, फेकून द्यायची, साईडला अशी कुठेही टाकायची. नंतर माझ्या बाबांनी मला एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, पण मी काय ऐकलीच नाही. नंतर माझ्या बाबांनी हळूहळू माझ्या बाबांनी सांगितलं, आता बघ इथपर्यंत दप्तर आले, उचल, नाहीतर मी इथं दरवाजाच्या बाहेर फेकून टाकेन. मी काय उचलतच नव्हती, मी टंगळमंगळच करत होती आणि शेवटी माझ्या बाबांनी दप्तर दरवाजाच्या बाहेर ठेवलं आणि मग तेव्हापासून मी दप्तर माझ्या नीट जागेवर कप्प्यात ठेवते. मला एक सवय आहे की हे शाळेत जी काही वस्तू भेटते हे म्हणजे खोटंबर पट्टी ती हे घेऊन जाणे असं. तर एकदा माझ्या बाबांनी सांगितले अशी वस्तू घेऊन नको जाऊ. माझ्या बाबांनी 2दा-3दा सांगितले का हे वस्तू घेऊन यायची नाही शाळेतली, तुला वाटल्यास तर नवीन देतो. म्हणून आता मी घेऊनच नाही जात. व्हेरी गुड. किती त्यांनी प्रामाणिक, याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, किती प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलं. आणि जो माणूस असं मान्य करत नाही की मी चुकायचो किंवा मी चुकतो, तो कधी सुधारणार नाही. हो की नाही? आपण आधी हे तर म्हणायला पाहिजे की मी चुकलो. जसं त्या हा इतका आपला मित्र इतका छान म्हणला की मी आधी घेऊन जायचो घरी, चांगली जरा पेन्सिल दिसली की, पण आता तो कधीच नेणार नाही. हो की नाही? आणि दुसऱ्याने नेलं तरी तो सांगेल की करू नको असं. तुम्ही मला सांगा, दुसऱ्याच्या सवयीमुळे तुम्हाला कधी असं राग आला की हा कसा आहे? म्हणजे आमच्या बाजूला एक काका राहायचे ना, ते नेहमी पान खाऊन येऊन आमच्या बाजूला घराच्या इकडे साईडला जागा होती तिकडे थुकायचे आणि त्यांना सांगितलं तरी ते ऐकायचे नाही. तुला एक आयडिया सांगू का? एक ना प्लॅस्टिकचा जुना बाऊल असेल ना, किंवा आपण कुंडी बिंडी लावतो अशी एक छोटीशी बादली, ती हातात घ्यायची आणि त्यांना सांगायचं काका एक मिनिट प्लीज याच्यात थुंका. प्रसाद असं तो 2दा केलं असतं की तिसऱ्यांदा त्यांनाच लाज वाटेल की आपण नको जिन्यात थुंकायला. हो की नाही? तर त्यांची सवय जाईल. तुम्ही सगळ्यांनी पण हे लक्षात ठेवा आणि तुम्ही जे टीव्हीवरचे माझे छोटे मित्र आहेत आणि मोठे पण मित्र आहेत, तुम्ही लक्षात ठेवा की सवय जोपर्यंत ताजी आहे, नुकतीच लागलेली, तोपर्यंतच ती मोडता येते. एकदा त्याचं वडाचं झाड झालं की ते उपटता येणार नाही. मग ते आपल्याबरोबर कायम राहतं. आणि इतकी वाईट सवय आपल्याबरोबर ठेवणं हे आपल्याला तर त्रास देण्यासारखं आहेच, पण दुसऱ्याला त्याचा खूप त्रास होतो, हे लक्षात ठेवा. वाईट सवय पटकन सोडून द्या, तर आपण पुढे जाऊ. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. मालेश, तू कशी आहेस? तू उत्तम. तू कसा आहेस?
तू शाळेच्या मूड मध्येस ना फुल आज? कम्प्लीट शाळेच्या मूड मध्ये. कसं वाटतं तुला सांग? शाळेत पुन्हा एकदा या पॅसेज मधनं तू आलीस आणि तू कदाचित इतका दंगा तेव्हाही केला असशील असं मला लक्षात आलं म्हणजे. हो ना? खूप खूप जास्त दंगा केलाय. तू आता जसा थांबलायस ना तसंच थांबून तासन तास गप्पा मारल्या. आणि या पॅसेज पेक्षा सुद्धा ना वरच्या पॅसेज मध्ये आमचं जास्त वेळेला येणं जाणं असायचं. कारण दप्तर टाकलं वर्गामध्ये 6वी पासून माझ्या की आम्ही वरतीच निघून जायचो गायन वादन हॉलमध्ये. रिहर्सलच्या नावाखाली दोन्ही गोष्टी होत्या. म्हणजे रिहर्सल सुद्धा आणि नंतर त्याची चटक लागली होती त्या मजेची पण. त्यामुळे मग आम्ही बाईंना सांगायचो, बाई तुम्ही बोलवलंय आम्हाला असं सांगा. मेंदळे बाई म्हणून होत्या आणि जायचो आम्ही वरती मजा करायला. त्यांना सांगायचं तुम्ही? हो आणि त्या करायच्या आमच्यासाठी तेव्हा. आता हा जो सगळा असा किलबिलाट ऐकू येतोय सगळ्या मुलींचा, रेणुका स्वरूपच्या आपण माझी विद्यार्थिनी, प्रत्येकाला आपापल्या शाळेचा अभिमान असतो प्रचंड. तसं आज तू शाळेतली मृण्मयी म्हणून तुला काय आठवतं की मुलगी होती? अगदी नॉर्मल मुलगी होते. दंगा करायचे भरपूर आणि मधली सुट्टी नसताना मधली सुट्टी घ्यायचो आम्ही मागून हक्कानी. कारण आमचा असा दावा असायचा की आम्ही प्रॅक्टिस करतो आणि आम्हाला मध्येच भूक लागू शकते. मला कायम आठवतं 5 रुपयांची भेळ पोटे काकांची. मी 6वी पासून खायला सुरुवात केली. मी रोज भेळ खाल्ली आहे शाळेच्या माझ्या दिवसांमध्ये. पार आठवतो, चिंचा वेचणं आठवतंय, खूप गोष्टी आठवत आहेत. म्हणजे किती सांगोणी किती नाही. आमची काय लायब्ररी आठवतीये जिथे आम्ही फोक डान्सची प्रॅक्टिस करायचो, नाटकाची प्रॅक्टिस. अभ्यासाचं काय आठवतंय? अभ्यासाचं मला फक्त ना इतिहासाचा तास आठवतोय. कारण मी खरंच कधीच तासांना बसली नाहीये. म्हणजे मी शाळेमुळेच या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. रादर मी सकाळी मी म्हणलं ना आलो की आम्ही दप्तर टाकायचो आणि वर जायचो. दप्तर बघून आमची प्रेझेंटी लावायचे आणि अदरवाईज अभ्यास करायचे. म्हणजे मी नाही तसं नाही, पास वगैरे व्हायचे पण तेवढ्यापुरतच होतं रे ते सगळं. मस्त. म्हणजे आज पण तू आलीस तर तुला असं आता वाटतं की आपण दप्तर वर्गात टाकायचं आणि लगेच वरती जायचं, काहीतरी तालमींना सुरुवात करायची. थँक्स म्हणायला पाहिजे सगळ्याच युनिटला. कारण त्यांच्यामुळे मी 9 वर्षांनी आज शाळेत येते आणि सगळंच बदललंय. मग बऱ्यापैकी गोष्टी बदलल्यात. युनिफॉर्म बदललाय. बऱ्याचशा ज्या माझ्या वेळेला बाई होत्या आम्हाला शिकवायला त्या दिसत नाहीयेत. वर्गांची नावं बदलली आहेत. तिथे एक कॅन्टीन होतं जिकडे आम्ही सतत पडीक असायचो ते नाहीये. सायकली कुठे लावायच्या वगैरे सगळं बदललंय. आणि मला खूप आठवण येते माझ्या सगळ्या जुन्या शिक्षकांची आणि मित्रमैत्रिणी. याचा अर्थ मधनं शाळेत यायला हवं असं आहे. नक्की. हो. पण मला असं वाटतं की आपलं नुसतं बाईंशी नाही, आपलं या कट्ट्याची, या भिंतीशी, या बाकांशी पण एक नातं असतं. खूप आणि त्या सगळ्यांचं मिळून असतं, आपल्या अख्ख्या वर्गाचं असतं. हो. म्हणजे कदाचित अख्खा वर्ग जेव्हा परत तसा तसा बाकावर बसेल तेव्हा आपल्याला समोर सगळं दिसायला लागतं. असंही होतं. खरंच. मी वाट पाहते त्या दिवसाची की काहीतरी करून पुन्हा एकदा जर का तो वर्ग आपण भरवता या आला. निमित्ताने एक काम करूया. आपण तुझी किमान वर्ग नाही पण तुझ्या शाळेतल्या आठवणी तुला आज नक्की परत देऊया. आणि त्यासाठी आपण तुझ्या शाळेतल्या ज्या मैत्रिणीकडे तुझ्या खूप छान आठवणी तशा मैत्रिणींना आपण बोलवूया. आता कसं चित्र भरल्यासारखं वाटतंय बघ जरा, हो ना, की आता परत शाळेतले दिवस जागे होतात. तू सगळ्यांची ओळख करून दे ना. नक्कीच. ही दीपिका जोग दातार. आपण सारेगमप मध्ये सुद्धा ऑफकोर्स माया पण कार्यक्रमात गा. ही गौतमी देशपांडे म्हणजे धाकटी बहीण. हाय. अल्पना जोशी बापट. आणि ही माझ्या वर्गातली नाहीये पण ही मला सिनियर होती नाटकामध्ये. म्हणजे वर्गातल्या एवढ्या मैत्रिणी नव्हत्या पण नाटकाचा जो ग्रुप होता त्याच्यात ती जी मैत्री होती ती आतापर्यंत तशीच आहे. म्हणजे ही पालवी बापट, ही पण उत्तम गाते. ही सुखदा पटवर्धन. ह्या दोघी जणी सिनियर आणि आम्ही सगळ्या जणी एका बॅच मधल्या. म्हणजे वर्गातल्या नाही पण बॅच मधल्या. तर मी जरा यांच्याशीच बोलतो आता की काय ना, आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या मराठी जगाला मृण्मयी माहिती ती म्हणजे हो की नाही की अशी खूप. हो चालेल. नाही हे असं नाहीये. ती प्रतिमेला तडा पहिल्या वाक्यात. प्रचंड खोडकर शाळेपासूनच ती होती. म्हणजे बाकीच्या बाबतीत आम्ही सेमच आहोत, लेक्चर्स बुडवून वगैरे बाहेर पडणे, पण ती म्हणजे खोडकर होती. प्रॉपर खोडकर आहे. गोंडस बाळ कधी नव्हती. तुम्हाला टीव्हीवर असं पहिल्यांदा जेव्हा कुंकुत ती दिसली की एकदम सोशिक सोजत असं वाटलं की अरे हे नाहीये. आम्ही हसलो. तुला एक सांगू, पण असं वाक्य फक्त शाळेतल्या मैत्रिणी बोलू शकतात की आम्ही हसलो. बाकी किती का कोणी फॅन असेल म्हणजे
हिचं मी अगदी कॅरेक्टरिस्टिक मला आठवायचं की असमाधानी असायची. म्हणजे हे खरं पॉझिटिव्ह सेन्समध्ये असं घ्यायला पाहिजे की नाही मला हे नवीन पाहिजे, ह्याच्यात हे नाही, मला अजून का नाही देतात बाई काही करायला, असं सतत काहीतरी वॉन्टिंग म्हणतो ना आपण, ते नेचर प्रचंड असायचं. आणि त्याच्यामध्ये ती फुल कपॅसिटी लावून करायची, एवढं मात्र नक्की. पण सोशिका त्याच्या बाबतीत वगैरे म्हणजे बाकीच्यांना किती सहन करायला लागले इतर तिची लहान बहीण आहे ती, मला असं वाटतं की तिच्या सोशिकतेविषयी नाही असं काहीच नाहीये, म्हणजे मी पण असंच पण नाही, ती अशीच होती. म्हणजे मी 5वीत असताना वगैरे यांचं सगळ्यांचं पाहिलाय धिंगाणा, त्याच्यामुळे मी अगदीच म्हणेन की ती आता सांगतायत तशीच होती. खूप त्रास द्यायची मला. पण हिनी जो काही मला शाळेत त्रास दिलाय ना, भावे प्राथमिक शाळा आणि रेणुका स्वरूप शाळेची ही भिंत जी आहे ती कॉमन आहे. ही पहिलीत असताना मी 5वीत आले होते, शाळा बुडवून म्हणजे ती शाळेतून पळून येऊन चिंचेच्या झाडाखाली बसायची. आणि त्याच्यानंतर ती काही दिवसांनी माझ्या वर्गात येऊन बसायला लागली, कारण तिला तिच्या शाळेतल्या बाईंची भीती वाटायची. ताईच्या वर्गात येऊन बसणे. त्याच्यानंतर हिची मधली सुट्टी आधी व्हायची, तेव्हा ती अशा त्या बॉब्या मिळायच्या बघा, ती बॉब्या अशा बोटात गेले, ताई पाहिजे असं म्हणून माझा वर्ग चालू असताना हे सगळे प्रकार मला यांच्यात आवडायचं खूप, त्याच्यामुळे मी येऊन बसायचं. आता ती विचारते का तुला, तू आता तिला आग्रह केलास तरी ती आता इंजिनियर होणार, तर इंजिनियर तू किती आग्रह केलास तरी आता ती ताई असं म्हणणार. म्हणून मला असं वाटतं हे दिवस म्हणून गोड असतात. पण आज आम्ही ते जगतोय परत एकदा. म्हणजे थँक्यू म्हटलं पाहिजे तुम्हाला खूप खूप, की तुमच्यामुळे ते मधली सुट्टीला खूप थँक्स याच्यासाठी की आम्हाला खूप छान वाटतं इथे पण आल्यानंतर. अशी एखादी आठवण आहे की तुम्ही, हे मला कळलं की वर्गात दप्तर टाकून तुम्ही रेग्युलर रिहर्सलला पळून जायचं, पण या सगळ्यामध्ये पण कधीतरी आपण पकडले जातोच. असं खूप वेळा झाला असेल, पण कॅरेक्टरिस्टिक मुळात नाटक हे असल्यामुळे एस्केप कसं व्हायचं. म्हणजे काही काही वेळेला आमचं दप्तर नसलं तरी आमची प्रेझेंटी मात्र लावली जायची की असेल कुठेतरी शाळेत. शाळेतच प्रॅक्टिस साधारण करतच कुठेतरी असेल असं कुठेतरी. एक मला आठवतंय कायम व्हायचं की आम्हाला स्वाध्यायाच्या वह्या पूर्ण करायच्या असायच्या, आणि त्या आमच्या कधीच पूर्ण नसायच्या, शेवटच्या क्षणापर्यंत. तेव्हा आम्ही मेहेंदळे बाईंना इतर बाईंशी बोलायला सांगायचो की बाई काही करा आणि आता आम्हाला वाचवा. आणि आम्ही इतर मुलींपेक्षा 2-2, 3-3 आठवडे उशिरा स्वाध्यायाच्या वह्या पूर्ण करून दिले. तुम्ही नाटकाला गेलात की सगळ्या वर्गातल्या मुली पार्शलिटी हो, असं म्हणतात, बरोबर आहे. काही टिपिकल मुली असायच्या त्याच्या वर्गातल्या, आणि आम्ही बाहेर पडलो की हे नाही बरोबर आहे, म्हणजे ह्यांना दरवेळेला पण हे तुम्ही बघ सूट दीपिका देता कसं माहिती वगैरे. का, म्हणजे ज्या बिचाऱ्या वर्गात बसून अभ्यास करतात त्या टिपिकल, त्या सिन्सिअरली ज्या सगळ्या तासाला बसतात त्या टिपिकल मुली, आणि तुम्ही ज्या बिंदास वर्गात न बसता वर जातात त्या अटिपिकल स्पेशल मुली. हे जे आहे ना, जे बघणार आहेत कितीही आम्ही तास बुडवले असतील किंवा कितीही दंगा घातला असेल तरी सुद्धा प्रत्येक बाईंनी आम्हाला अत्यंत जीव लावला. म्हणजे शाळा सोडून जाताना आम्हाला खूपच भरून आलं होतं की आता नाही, आता आम्ही या शाळेमध्ये की आता पुढे जायचं, तर आम्ही हे जाम मिस करू असं. मला एक मात्र लक्षात आलं की एवढा तुम्ही बऱ्यापैकी गंमत जम्मत करू नये, बाईंनी का तुम्हाला एवढा जीव लावला असेल हे मला त्यांनाच विचारायचंय. तर आपण मला वाटतं बोलूया. या जळूकर बाई आमच्या फोक डान्सच्या प्रमुख होत्या, आणि या मेहेंदळे बाई आमच्या नाट्य विभागाच्या प्रमुख आणि उत्तम तबला वादक. म्हणजे 6वी पासून मी दोघींच्याही हाताखाली होते, नाटक आणि डान्स असं चालू पण म्हणजे वह्या पूर्ण नसताना तुम्ही मेंदळेबाईंना असं सांगत की तुम्ही प्लीज या सगळ्या बाईंना सांगा ना की कसं आम्ही खरं कामात होतो. हो, तेवढं मात्र सांगायच्या. पण मी त्यांना तशी ताकीदही दिली होती की तुम्ही इथे पूर्ण करायला घेऊन या. इथे बाकीच्यांची प्रॅक्टिस चाललेली असताना कोपऱ्यात बसून त्या लिहायच्या सुद्धा, म्हणजे तेवढ्या वेळात ते पूर्ण करायच्या. आणि दुसरी एक, मी नाटकात घेताना ही अट टाकलेली असायची की आत्ता किती मार्क आहेत त्याच्या 10% मला वाढलेले हवेत तर माझ्या नाटकात यायचं. आणि हा फायदा ह्या मुलींनी मला खरंच करून दाखवलेला आहे. मला एक सांगा, पण त्या वेळच्या जी अनेक स्पर्धांसाठी नाटकं केली असतील किंवा त्याच्यातल्या एखादी भूमिका बघताना तुम्हाला असं जाणवलं होतं की ही काहीतरी सगळ्यांपेक्षा 4 पावलं पुढे करते आणि ही काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी पुढे करू शकेल? हो, कारण ती मुळात 6वीत असताना माझ्याकडे, मी तिला संगीत शारदा नाटकामध्ये घेतलं होतं आणि आम्ही जयराम शिलेदार करंडकला हा नाट्यप्रवेश केला होता. खरोखर प्रवेश संपल्यानंतर कीर्तिताई शिलेदार आणि दीप्ती या दोघींनी येऊन या मुलींना मिठी मारलेली आहे, अगं काय मुलींना तुम्ही केलं. आणि त्यामुळे आम्ही इतके वेळा ह्या नाटकाचे प्रयोग केले, इतक्या संघांचे पाहिले, पण असं वेगळे पण आम्ही पाहिलं नव्हतं. म्हणजे ते वेगळे पण दाखवू शकतो, पण त्याला कारण अर्थात तिच्याकडे असलेलं टॅलेंट. मृण्मयी, मला असं कायम असं वाटतं, आणि हा माझा सगळ्यात आवडता प्रश्न पण आहे मधली सुट्टीतला,
की आपण ना शाळेच्या काळामध्ये कोणाला तरी नकळत कधीतरी दुखावलेलं असतं, कोणीतरी आपल्याला खूप मदत केलेली असते आणि आपण ना त्याला थँक्यू म्हणलेलं असतं ना सॉरी म्हणलेलं असतं. ते राहून जातं आणि असं वाटतं की म्हणू की आणि मग इतकी वर्ष जातात मध्ये. तर मला असं वाटतं मधली सुट्टी एक खूप छान संधी आहे. तुला कोणालाही थँक्यू म्हणायचं असेल किंवा शाळेतल्या कोणाला सॉरी म्हणायचं असेल तर हाच तो दिवस आहे आणि हाच तो क्षण आहे, म्हणून टाक. मला वाटतं की माझी 6वी पासून 10वी पर्यंत वर्गातली अशी एकच मैत्रीण होती, कोमल राजेश शिर्के म्हणून. आणि म्हणजे आम्ही तासाला बसलेलो असताना सुद्धा हातात हात धरून बसायचो, इतकी घट्ट मैत्रीण होती. 10वीची परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर आजतागायत आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. म्हणजे तो दिवस झाला आणि त्याच्यानंतर ती कुठे गेली, काय गेली, मला काहीच माहिती नाही. त्याच्यानंतर मध्ये एकदा फक्त कधीतरी दिसली होती, पण माझ्याकडून पण तो प्रयत्न नाही केला गेला नंतर की तिला शोधावं म्हणून. पण मला तिला थँक्यू आणि सॉरी सुद्धा म्हणावं असं वाटतं की थँक्यू, ती 6वी ते 10वी जेव्हा कोणी बरोबर नसायचं तेव्हा सुद्धा माझ्या बरोबर होती. आणि व्हेरी सॉरी जिथे कुठे असेल तिथे मी नाही शोधू शकली आहे, पण पुन्हा एकत्र आलो तर मला फार आवडेल. कोमल प्लीज मृण्मयीला फोन कर. तिला खूप मनापासून तुला भेटायचं असं तिच्या डोळ्यात आता दिसत होतं आणि तू पण प्रयत्न कर तिला भेटायचं. कारण शाळेतली एवढी जवळची मैत्रीण आणि तुम्ही 10वी नंतर बोललाच नाहीत हे मला स्वतःला खूप वाईट वाटतं. मधली सुट्टीचा कार्यक्रमाचा एक माणूस म्हणून मला असं वाटतं की हे बरोबर नाही, तर तू ते करून टाक. तू खूप मनापासून बोललीस त्याचंही मला खूप बरं वाटलं. पण आता खूप गंभीर वातावरण झालंय. मला वाटतं तू परफॉर्मन्स विषयी इतकं बोललीस आणि तू इतकी छान परफॉर्मर आहेस, स्टेजवर असो, नाटकात असो, मी तुला स्क्रीनवर असो अनेकदा बघितलंय. तर एखादा तुझ्या परफॉर्मन्सने आपला आज भाग संपला. हो, मी तुम्हाला काहीतरी गाऊन दाखवेन. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा. या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकाचं आणि या शाळेचंच मी खूप अभिनंदन करतो. कारण त्यांनी या सगळ्या कागदी पिशव्या बनवल्या आहेत. फार सुंदर पिशव्या केलेल्या आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स यांनी बनवल्यात आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे जो पर्यावरणाचा नाश होतो, ऱ्हास होतो, तो यांना टाळायचा आहे. कागद वापरा असं हे आपल्याला सगळ्यांना सांगतात. आपण यांच्याशी जरा गप्पा मारतो. मला सांगा, हे जे तुम्ही तयार करता सगळे, काय उद्देश आहे याच्या मागचा? प्लास्टिकच्या पिशव्यांवरती आळा घालून कारण प्लास्टिकच्या पिशव्या पावसाळ्यात गटार तुंबतात आणि त्याच्यामुळेच सगळीकडे असं पाणी भरतं. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या टाळून कागदी पिशव्यांचा वापर करणे हा त्याच्या मागचा पण हे उद्देश. तुम्हाला कोणी सांगितलं पहिल्यांदा की असं आपण करूया? शाळेमध्ये सांगितलं? हो तुम्हाला सगळ्यांना कळला काय विषय आहे ते? हो. कारण मला असं वाटतं काही वर्षांपूर्वी अशाच सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या साठत काय झालं होतं? महापूर आलेला. तो जेव्हा 26 जुलैला इकडे खूप पाणी साठलं आणि मग खूप सगळी वाताहत झाली होती, सगळा ट्रॅफिक जॅम आणि सगळी लोक अडकली होती. तुमच्या वेळी कोणी किंवा तुमच्यापैकी कोणाच्या घरचं कोणी अडकलं होतं त्या? हो, माझ्यावरचं आई आणि बाबा अडकलेले. बाबा चर्चगेटला अडकलेले आणि आई अंधेरीला अडकलेली होती अरे रामा. ऑफिसमध्ये. फोन चालू होते पण? हा, फोन म्हणजे मधून कधीतरी मिळालं तर करायचं ते. किती वेळ अडकले होते? म्हणजे त्यांचं काम असतं ना संध्याकाळी, आणि ते संपलं रात्री, त्या पुरामुळे आले नाही आणि दुसऱ्या दिवशी जवळजवळ दुपारी आले. बापरे. माझे बाबा अडकलेले खारघरला. हो, मग सकाळी 7ला निघालेले ते 4ला आले पहाटे. बापरे. पण तेव्हा कदाचित तुम्हाला घराच्या खिडकीतून अंदाज आला असेल की काय होऊ शकतं प्लास्टिकच्या हो. पिशव्या जर रस्त्यावर फेकत राहिल्या तर. पण आता ह्याच्यानंतर हे सगळं डिस्कशन झाल्यावर एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे की आता हे सगळं तुम्हाला कळलंय, तुम्ही कागदाच्या पिशव्या बनवता, त्याच्यासाठी तुमचं ऑलरेडी मी अभिनंदन केलंय. आपल्यापैकी किती लोक असे आहेत की जे अजूनही वेफर्स खाल्ल्यानंतर प्लास्टिकची पिशवी अशी रस्त्यात टाकतात? खरं सांगायचं, खरं जे खोटं बोलतील. मग आता ठीक आहे, हात खाली घ्या. मला तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करायचं आहे कारण तुम्ही खरं बोललात आणि याला फार डेअरिंग लागतं. सगळ्यात जास्त डेअरिंग आयुष्यात कशाला लागतं? खरं बोलायला लागतं. पण मग याचा काय उपयोग आहे का तुम्ही मला सांगा?
तुम्ही हे करता. आता मी तुमच्याकडनं इतकी चांगली गोष्ट शिकलो की अरे ह्या शाळेतली मुलं जर मस्त कागदाच्या पिशव्या बनवत असतील तर आपण खरं प्लास्टिक वापरताच कामा नाही. पण एवढं जे जे करणार आहेत, जे आम्हाला शिकवतात, तेच जर स्वतः प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यात फेकायला लागले तर कसं चालेल, हो की नाही? कारण तुम्ही आता 6वी 7वी 8वी मधली सगळे मंडळी आहेत. तुम्ही जर रस्त्यात फेकलं तर तुमची लहान भावंडं पण फेकणार. त्याच्यामुळे आज या निमित्ताने सगळ्यांनाच, फक्त मुंबईमध्ये नाही, सगळ्यांनाच मी मधली सुट्टीच्या सगळ्या टीमच्या वतीने आवाहन करतो की आपण प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यात फेकायला नको. सगळं जर रस्त्यावर टाकलं तर कसं होईल? आणि तुम्हाला ते जास्त माहिती पाहिजे कारण तुम्ही पर्यावरणाच्या फार जवळ राहता. कारण इथे काय आहे शेजारी? कसं वाटतं तुम्हाला? नॅशनल पार्क आपल्या शेजारी आहे, याच्यामुळे तुमचं आयुष्य इतर शाळांपेक्षा काहीतरी टक्क्यांनी वेगळं असं तुम्हाला वाटतं? कसं? कारण इथे आल्यावर इकडचा जो परिसर आहे तिकडची हवा शुद्ध राहते. किती मस्त हवा आहे तुमच्या इथली. असं वाटतच नाही की आपण मुंबईच्या हायवेच्या इतक्या जवळ आहे, हो की नाही? अजून त्या नॅशनल पार्क, सगळे तिथे प्राणी आहेत. असा कुठे अनुभव तुम्हाला आला की एखादा प्राणी शाळेमध्ये आला आणि मग पूर्ण दाणादाण उडली तुमची, सगळे लपून? म्हणजे मी तेव्हा छोटी होती, आईने सांगितलं की म्हणजे तिकडे बंगलेवाले आहेत ना, तिथे म्हणजे गाड्या उभ्या केलेल्या त्यांच्या तिथे दुसऱ्या एका गाडीच्या खाली एक वाघ होता आणि दुसऱ्या गाडीच्या खाली त्याची म्हणजे छोटे छोटे पिल्लं होते. गाडीच्या खाली? हा, मग ते बंगलेवाले आहेत ना, त्या लोकांनी जाळं टाकलं आणि पकडलं. पण तू कल्पना कर ना, एक माणूस आला सकाळी सकाळी आणि किल्लीने दार उघडलं, नाही तसं काही नाही. जेव्हा वाघ दिसला असेल खाली, म्हणजे वरून म्हणजे ती एक मुलगी होती ना, ती म्हणजे वरती अशी खेळत होती, तेव्हा म्हणजे तिला असं काहीतरी त्याची शेपटी वगैरे दिसली, म्हणून मग तिने बाबांना सांगितलं, तेव्हा मग कळलं. आम्ही जेव्हा दुसरीत असताना आमच्या शाळेत साप आलेला आणि आम्ही जस्ट वर्गातच बसलेलो आणि आमची एवढी धांदड उडालेली की आईला सुद्धा फोन नव्हता करता येत आम्हाला की. पण कुठला साप होता? किती मोठा होता? खूप मोठा होता, अजगर टाईपच होता. आणि तेव्हा गॅलरीत तो असा गुंडाळून बसलेला स्वतःला आणि इथे बाई शिकवत होता आणि एका मुलाने ते पाहिलं आणि आम्हाला वाटलं तो असंच काहीतरी फेकायचं फेकतोय आणि मग तेव्हा आम्ही खरं पाहिलं तर आमची आला रे आल्यासारखी गोष्ट तुमची, अजगर आला रे आला. हा असं. हे दोन्ही विषय खूप जवळच आहेत की आपण आधी पर्यावरण वाचवा याच्याविषयी बोललो, मग नॅशनल पार्क विषयी बोललो, पण प्राणी सगळे म्हणजेच पर्यावरणातलाच एक मोठा घटक आहे, हो की नाही? हो. या दोन्हीचा पण खूप मोठा संबंध, असं नाही वाटत तुम्हाला की आपण अशाच प्लास्टिकच्या पिशव्या कोंबत राहिलो रस्त्यावर तर हे प्राणी म्हणतील की शी अशा घाणेरड्या वातावरणात आम्हाला राहायचंच नाही? मागच्या दिवसात ना असं ऐकू आलेलं की गाईच्या पोटात 1 किलो असं प्लॅस्टिक होतं, 100 किलो का 1 किलो असं प्लॅस्टिक होतं. मग नंतर ते प्रक्रिया करून काढलं गेलं. मग ते गायी बिचाऱ्या गवत शोधायला जातात आणि तिकडे तुम्हाला टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात त्यांना. पण तुम्ही आता ना इथे बोरिवलीतल्या या शाळेतले मुंबईकर तुम्ही सगळे, बॉम्बस्फोट हा विषय आता ताजा आहे कारण आमच्या पुण्यामध्ये आता बॉम्बस्फोट झाले, हो की नाही? ते नशिबाने ते बॉम्ब जेवढ्या ताकदीचे होते तेवढ्या मोठ्या ताकदीने तो स्फोट झाला नाही, हे आपल्या सगळ्यांचं नशीब. पण मुंबईत तुम्हाला जेव्हा तुम्ही बसमधनं जाता किंवा गर्दीतून जाता, कुठेतरी मनात असा बारीक अलार्म वाजत असतो की इथे काही होईल का असं? म्हणजे आपण कधी कधी मस्तीच्या अगदी मूड मध्ये असतो आणि म्हणजे अचानक आपलं म्हणजे रेल्वेतनं वगैरे प्रवास करताना आपलं अचानक जर सीट खाली लक्ष गेलं तर म्हणजे असं कुठेतरी मनात पाल चुकचुकतंय की या इकडे तर काय बॉम्ब वगैरे ठेवलेला नसेल ना. अजून कोणाला या विषयावर बोलायचं की आपल्याला असुरक्षित का वाटतं सारखं बाहेर पडल्यावर? असं तरी वाटतं की पाऊस आल्यावर पाणी नाही ना साठणार, ट्रेनमध्ये जाताना बॉम्ब नाही ना फुटणार, तसं आपल्याला कोणीतरी काही करेल का, अशी सतत असुरक्षितता वाटते तुम्हाला? मला नॅशनल पार्क मध्ये जाताना असुरक्षितता वाटते. कारण जेव्हा मी तिथे एकदा फिरायला गेलेली, माझी मैत्रीण आहे ती खूप क्लोज आतमध्ये राहते नॅशनल पार्क मध्ये, तिने त्या दिवशी आम्हाला सगळं दाखवलं आणि दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांना एका सिंहाने खाल्लेलं पूर्ण, म्हणून मला खूप भीती वाटते तिथे जायला. माझ्या आजीचा भाऊ आहे ना, तो रेल्वेच्या इकडनं ट्रॅकवरून जाताना त्याचे पाय दुखत होते, ट्रॅकवरून जाताना त्याने विराट गाडीने उडवलेलं. त्यामुळे आता मी जाते ना त्यावेळेस रेल्वे येते, तेव्हा ते रेल्वे येते ना तेव्हा खूप भीती वाटते मला. माझी आजी आहे, तिला एका गुंडाने पकडलेलं आणि तिथे बांगड्या चोरलेल्या, त्यामुळे मला पण असं बाहेर जाताना भीती वाटते की कोण पण आपल्याला असं काय करेल. मला एकूणच या सगळ्या मुलांशी गप्पा मारताना असं वाटलं की आपण या पिढीला काय पद्धतीचं वातावरण देतोय
पर्यावरण ते हे नक्की सोडवू शकतील, कागदी पिशव्या करतील, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं थांबवतील, रस्त्यात फेकणं थांबवतील. पण हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न झाला. त्याच्याबरोबर वातावरण आपण त्यांना काय देतोय हा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की रस्त्यावरनं जाताना गुंड बांगड्या सोडतील अशी भीती वाटते, ट्रेन उडवेल अशी भीती वाटते, कुठेतरी पाणी साठून आपण पावसात अडकू अशी भीती वाटते, ट्रेनमधनं जाताना बाकाखाली काही दिसल्यावर बॉम्बस्फोट होईल का अशी भीती वाटते. तर मला असं वाटतं की 1947 साली जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा हे चित्र त्या लोकांच्या डोळ्यासमोर नसावं की 2012 मधल्या या इतक्या गोड गोड छोट्या मुलांना इतक्या गोष्टीची भीती वाटावी. ही गोष्ट आपल्याला आणि आमच्यापेक्षाही सगळ्या मोठ्या मंडळींना विचार करण्यासारखी असं वाटतं. मधली सुट्टीच्या निमित्ताने खूप मनापासून वाटतं की शाळांना आपण काहीतरी द्यायला हवं. शाळा आपल्याला इतकं काही देतात, आपण बाकी काही नाही. तर शाळेतल्या मुलांना एक सुरक्षित शहर, सुरक्षित राज्य आणि सुरक्षित देश आपण नक्की देऊ शकतो. माझ्या सकट सगळ्यांनी आजपासून प्लॅस्टिक रस्त्यावर न फेकणं इथपासून ते या मुलांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. तरच पुढच्या पिढीच्या चेहऱ्यावर खरं हसू आपल्याला कधीतरी बघायला मिळेल. अपूर्वाई, बिगरी ते मॅट्रिक, सखाराम गटणे, रावसाहेब, चितळे मास्तर, दामले मास्तर हे सगळे शब्द ओळखीचे वाटतात ना? वाटायलाच हवेत, कारण हे आपल्या पु ल देशपांडेंचे शब्द आहेत. ही सगळी त्यांची पुस्तकं, या सगळ्या त्यांच्या व्यक्तिरेखा आपल्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. आपल्या मुलांना टिनटिन, हॅरी पॉटर वाचायला द्यायलाच हवं, पण त्याच्याबरोबर पुलंही त्यांनी वाचायला हवं असं फार मनापासून वाटतं. आणि मला खात्री आहे तुम्हालाही वाटत असेल. हाच आहे आठवड्याचा होमवर्क. मुलांनो, एक एक छान पुलांचं पुस्तक वाचा आणि आम्हाला लिहून पाठवा तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं आणि ते तुम्हाला कसं वाटलं. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com.